जया रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला बालुशाही कशी करायची ते दाखवणार आहे। त्यासाठी मी पाव किलो मैदा घेतलेला आहे, पाव किलो साखर, 1 वाटी तूप आणि अर्धी वाटी ताक आणि खायचा सोडा अर्धा चमचा। आता आपण मैदा एका पातेल्यात घेऊन मळून घेऊ। आता ह्या मैद्यामध्ये आपण अर्धी वाटी ताक टाकून घेऊ। आता तूप टाकून घेऊ त्याच्यात। आता ह्या मैद्यात आपण खायचा सोडा थोडा टाकून घेऊ। हे पीठ ताकात आणि तुपातच भिजवायचं, पाणी अजिबात टाकायचं नाही, दोन्हीतच असं मिक्स करून घ्यायचं। हे पीठ चांगलं तिंबून घ्यायचं मळून, नाहीतर मग नाही मळल्यावर बालुशाही चांगली व्यवस्थित होत नाही। आधी आपण हे असे गोळे करून घेऊ बालुशाहीसाठी। मी आता अशा बालुशाही करून घेतलेली, आता आपण तळायला घेऊ। आता मी कढईत तूप टाकले 1.5 वाटी तळण्यासाठी। आता आपण तूप गरम झाल्यावर बालुशाही तळून घेऊ। आपलं तूप गरम झाले, आपण एक एक बालुशाही तळायला टाकू। गॅस बारीक करून खरपूस तळायच्या दोन्ही बाजूने, म्हणजे कच्च्या हे राहत नाही। ह्याला बालुशाहीला थोडं तळायला वेळच लागते, लहान गॅसवर तळल्या तरच छान होतात, नाहीतर मग कच्च्या राहतात। आपल्या बालुशाह्या छान तळलेल्या आहेत, आता मी एक एक काढून घेते। आपला बालुशाहीला मस्त कलर आलेला आहे। आता मी सगळ्या बालुशाह्या एक एक तळून घेते, नंतर बालुशाही तयार झाल्यावर आपण पाक करायला ठेवू। सगळ्या बालुशाह्या आता आपल्या तळून झालेल्या आहेत, आता आपण चाचणी करायला ठेवू। आता साखरेमध्ये 1 वाटी पाणी टाकायचं। आपला पाक आता तयार झालेला आहे। पाक थोडं 5 मिनिटं थंड होऊ द्यायचा, नंतर पाकात बालुशाही टाकून घ्यायच्या। आपली आता बालुशाही छान पाकात मुरली, पहा कशी छान मऊसूत मस्त झाली बालुशाही एकदम। तुम्हाला एक बालुशाही मी मोडून दाखवते, पाक मस्त मध्ये गेलाय बालुशाहीमध्ये, पहा कशी छान झाली अगदी। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असली तर मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा। पुन्हा भेटू आता पुढच्या रेसिपीला, तोपर्यंत धन्यवाद।